सभापती महोदय, अटल सेतू हा विषय हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आणि देशासाठी हा ऐतिहासिक निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला। 1974 साली त्याचा डीपीआर तयार झाला, प्लॅनिंग तयार झाला आणि त्याच्यानंतर तो पूल 2014 नंतर सुरू झाला आणि 2018-19 मध्ये तो पूर्णत्वाला आला। खरं तर मला वाटतं की हा पूल बनत असताना दूरदृष्टीने तो पूल बनला। मग त्याच्यामध्ये कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी अटल सेतूला कशी करता येईल, अटल सेतूवरनं अलिबाग ते विरार कॉरिडॉर कसा करता येईल आणि कोस्टल हा नरिमन पॉइंट पासून विरार पर्यंत कसा नेता येईल। मला वाटतं की हा संपूर्ण सेतू बनत असताना मला याच्यामध्ये प्रश्न नाही विचारत, परंतु जी उपलब्धी माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिली आणि देशाला जे घडवून दाखवलं, 22 किलोमीटरचा एक सेतू मुंबईमध्ये उभा राहू शकतो, जे ह्या कोणी पण फक्त स्वप्नात पाहिलं पूर्ण करू शकले नाही। त्याच्यावरती त्याची सुरक्षा यंत्रणा, त्याच्यावर AI तंत्रज्ञान, त्याच्यावर कॅमेरा, त्याची इमर्जन्सी सिस्टीम, सिक्युरिटी सिस्टीम, याबद्दल मला वाटतं की माननीय राज्याचे मुख्यमंत्री पूर्णपणे अभ्यासपूर्ण त्याच्यावरती तयारीत आहेत। त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर आत्महत्या त्या पुलावरनं झाली असेल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे, ती झालेली गोष्ट चुकीची आहे, त्याच्यावरती सरकारने उत्तरं दिली। पण ज्या पद्धतीमध्ये काही त्याच्यावरती टीका टिप्पणी झाली त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो। राज्य सरकारला एवढीच विनंती करतो की आता आपण पूर्णपणे कोस्टलचं जाळं मुंबईमध्ये उभं करताय, ज्याच्यामध्ये स्पीड बोट असतील, ज्या काही तुमच्या यंत्रणा असतील, AI असेल, तुमचे बॅरिगेट्स असतील, यामध्ये तुम्ही पूर्णपणे त्याच्यावरती चांगल्यात चांगली यंत्रणा बसवाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कोस्टल पूर्ण केल्याबद्दल माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मनापासून अभिनंदन।